एका मराठी अभिनेत्रीला 16 वर्षाची असताना ट्रेनमध्ये भयानक प्रसंगाला सामोरे जावं लागलं होतं. या प्रसंगाचा सामना त्या अभिनेत्रीने प्रचंड धीराने केला. तिने जे केले त्यावरून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्याबरोबर घडलेला हा प्रसंग सांगितला. अतिप्रसंग करणाऱ्या व्यक्तीला अद्दल कशी घडवली याबाबतही अभिनेत्रीने सांगितले. अभिनेत्री राधिका देशपांडेने नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्याबरोबर ट्रेनमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. राधिका म्हणाली, मी 16 वर्षाची होते. मी ट्रेनमध्ये वरच्या बर्थवर झोपले होते. तेव्हा एका माणसाने माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. माझ्याबरोबर लहान भाऊ आणि बहीण होती. आम्ही तिघंही प्रवास करत होतो आणि मी 16 वर्षाची होते. या दोघांना घेऊन मी अहमदाबादला चालले होते. बर्थवर झोपले असताना एका माणसाने मला सहज कुठेतरी स्पर्श करायचा प्रयत्न केला. पुढे ती म्हणाली, पहिल्यांदा मी झोपेत आहे भास होत आहेत असे वाटले. मात्र दुसऱ्यांदा लक्षात आलं की काहीतरी विचित्र होतंय. पुन्हा त्याचा हात आला तेव्हा तिसऱ्यांदा मी त्याचा हातच पकडला. खाली उतरले आणि रात्री 2:30-3 वाजता बोगीत तमाशा केला. याबाबत सांगताना ती म्हणाली, माझा लहान भाऊ 12-13 वर्षाचा. मी त्याला म्हटलं, मी त्या मुलाला थापड मारणार आहे. तुलाही सगळी ताकद लावून त्याला मारायचे आहे. नंतर तिने त्या माणसाच्या जोरात कानफटात लागवली. पुढे तिच्या छोट्या भावाने जोरदार गुद्दे मारले. पुढे ती म्हणाली, आपल्या समाजात कसे लोक असतात पहा. आजूबाजूचे लोक म्हणायला लागले की दीदी रहने दो. मी त्यांना सांगितलं याने माझ्याबरोबर अतिप्रसंग केला आहे. मग टीसीला बोलवण्यात आलं. त्यांना पकडून नेण्यात आले. तेव्हा मला बरं वाटलं. अशा प्रकारे वयाच्या 16व्या वर्षी लढाऊपणा दाखवून राधिका देशपांडे हिने त्या माणसाला चांगलीच अद्दल घडवली.